गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरला आपण काही कंट्रोल स्टडी केले, जसं की दोन कंट्रोल आपण बघितले, लिस्ट कंट्रोल आणि चॉईस कंट्रोल. तर चॉईस कंट्रोल मध्ये काय होतं की आपल्याला लिस्ट क्रिएट त्या ठिकाणी होते, पण ऍट टाइम्स एकच आयटम आपण सिलेक्ट करू शकतो. आणि लिस्ट कंट्रोल मध्ये काय होतं, दे हॅव टू क्रिएट द लिस्ट आर देअर, दे कॅन सिलेक्ट द मल्टिपल आयटम्स आर देअर अँड दे कॅन विजिबल नंबर ऑफ आयटम्स ऍट अ टाइम. चॉईस मध्ये एकच आयटम आपल्याला त्या ठिकाणी विजिबल होत असतो. दे आर द डिफरंट बिटवीन द चॉईस अँड लिस्ट कंट्रोल्स. तर सेम आता आपण या लेक्चरला अजून पुढचे कंट्रोल्स काही कंट्रोल स्टडी करणार आहोत. तो म्हणजे आपण स्क्रोल बार कंट्रोल या ठिकाणी आपण स्टडी करून घेऊ. स्क्रोल बार कंट्रोल. तर नंबर 7 कंट्रोल आहे आपला आता स्क्रोल बार. स्क्रोल बार. तर स्क्रोल बार हा जो कंट्रोल आहे, प्रोव्हाइड द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मुवमेंट ऑफ द कंपोनेंट्स ऑर विंडो. इट प्रोव्हाइड vertical and horizontal movement of a component or window Scroll bar may be oriented horizontally or vertically. Scroll bar may be oriented horizontally or vertically. Okay. अशा प्रकारे आपला स्क्रोल बार कंट्रोल असेल. स्क्रोल बार कंट्रोलचे आपण काही कन्स्ट्रक्टर बघू. कन्स्ट्रक्टर बघितले आपण स्क्रोल बार कंट्रोलचे, तर 3 कन्स्ट्रक्टर त्या ठिकाणी आहे. पहिला कन्स्ट्रक्टर आहे स्क्रोल बार. इट क्रिएट व्हर्टिकल स्क्रोल बार ओनली. इट क्रिएट व्हर्टिकल scroll bar only. Second constructor is scroll bar, S capital, that's contain the one parameter integer type. It create the scroll bar using, it allow the specify the type of scroll bar, allow the specify किंवा आपण it allow the specify type of scroll bar like scroll bar dot vertical, and scroll bar dot horizontal. Horizontal and vertical शब्द पूर्ण कॅपिटल. Again, using the third scroll bar having the 2 parameter, third constructor integer type, and second is there integer initial value comma integer size from size, integer mean value, integer max value. Okay. The other constructor, it create a constructor that specify the 1, 2, 3, 4, 5 parameters are there. First parameter specify the type of constructor. Second parameter specify the initial value of the scroll bar. Third is there
thumb size, we can mention the size of the scroll bar, and fourth and fifth their minimum value and maximum value. We can set the minimum value and maximum value of the scroll bar. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 कन्स्ट्रक्टर या ठिकाणी स्टडी केले. जो पहिला कन्स्ट्रक्टर आहे दॅट्स क्रिएट द वर्टिकल स्क्रोल बार, आणि तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. त्या कन्स्ट्रक्टरने तुमचा स्क्रोल बार क्रिएट होईल, पण तो स्क्रोल बार कसा असणार आहे तर एक वर्टिकल स्क्रोल बार असणार आहे. बाय डिफॉल्ट तो तयार होणार आहे. त्याला कुठल्याच प्रकारचे मिनिमम व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू वगैरे काही सेट तुम्हाला करता येणार नाही. सेकंड जो कन्स्ट्रक्टर आहे त्या कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला एक पॅरामीटर इंटिजर टाइप, तुम्ही टाइप स्पेसिफाय करू शकता. तुमचा टाइप हा 2 प्रकारे, म्हणजे तुम्हाला जर हॉरिझॉन्टल स्क्रोल बार हवा असेल तर तुम्हाला सेकंड कन्स्ट्रक्टर वापरता येईल, आणि त्याच्यामध्ये स्क्रोल बार डॉट हॉरिझॉन्टल आणि स्क्रोल बार डॉट व्हर्टिकल त्या ठिकाणी तुम्हाला ते सेट करता येत असते. त्याच्यानंतर थर्ड स्क्रोल बार आहे, याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअली 5 त्या ठिकाणी पॅरामीटर्स बघायला मिळतात. तुम्हाला टाइप पण सेट करता येतो, त्या स्क्रोल बारची इनिशियल व्हॅल्यू सेट करता येते, त्याची सम साईज सेट करता येते, त्या स्क्रोल बारची मिनिमम व्हॅल्यू आणि त्या स्क्रोल बारची मॅक्सिमम व्हॅल्यू, अशा सर्व व्हॅल्यूज तुम्हाला सेट करता येतात. देर आर 3 टाइप्स ऑफ द कन्स्ट्रक्टर इन अ स्क्रोल बार. त्याच्यानंतर स्क्रोल बार कंट्रोलचे काही मेथड्स आपण स्टडी करून घेणार आहोत. मेथड्स मेथड. तर स्क्रोल बार कंट्रोलच्या भरपूर काही मेथड्स आहेत, त्याच्यातल्या आपण ज्या महत्वाच्या मेथड्स आहेत त्या बघू. सर्वात अगोदरची मेथड आहे इंटिजर गेट मिनिमम. मिनिममचा इन कॅपिटल. त्याच्यानंतर इट रिटर्न द मिनिमम व्हॅल्यू. Return the minimum value of the scroll bar. स्क्रोल बार ची मिनिमम व्हॅल्यू रिटर्न करून देतो. सेकंड आहे गेट मॅक्सिमम. इट रिटर्न मॅक्सिमम व्हॅल्यू. मॅक्सिमम व्हॅल्यू रिटर्न करून देतो स्क्रोल बारची. त्याच्यानंतर नंबर 3 इज देअर इंटिजर गेट व्हॅल्यू. इंटिजर गेट व्हॅल्यू मेथड obtain the current value of the scroll bar. Return current value of the scroll bar. Scroll bar ची obtain and return the current value. Integer set value set करतोय void set value. That's integer value parameter. It is used to set the current value of the scroll bar. Current value of the scroll bar of the. या काही मेथड्स आपण स्क्रोल बार कंट्रोलच्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. एक एक मेथड थोडक्यात समजून सांगतो. गेट मिनिमम मेथड्स आहे. या मेथडने आपण इट रिटर्न द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द स्क्रोल बार. आपल्या स्क्रोल बारची मिनिमम व्हॅल्यू किती हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, ती व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करायची असेल तर गेट मिनिमम या मेथडचा आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर गेट मॅक्सिमम मेथड आहे. दॅट्स मेथड कॅन रिटर्न द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द स्क्रोल बार. आपल्या स्क्रोल बारची आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू जर रिटर्न करायची असेल तर त्यासाठी आपण गेट मॅक्सिमम मेथडचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर गेट व्हॅल्यू मेथड आहे. दॅट्स मेथड कॅन ऑब्टेन अँड रिटर्न. तर तुमचा स्क्रोल बार जर तुम्ही मूव्ह केला असेल तर स्क्रोल बार आता करंट कुठल्या लोकेशनला आहे त्याची व्हॅल्यू गेट करणं, ते ऑब्टेन करणं, आणि दे कॅन रिटर्न द करंट व्हॅल्यू ऑफ द स्क्रोल बार. ऑल्सो set value method that are used to set the current value
इथे तुम्हाला व्हॅल्यू स्पेसिफाईड करायची आणि त्या लोकेशनला तुम्हाला तुमचा स्क्रोल बार हा करंट लोकेशनला सेट करता येत असतो, दॅट युझिंग द सेट व्हॅल्यू मेथड. ओके, देर आर मेथड डिफरन्स मेथड्स आर यूज इन अ स्क्रोल बार कंट्रोल. स्क्रोल बार कंट्रोलचा आपण एक प्रोग्राम पण घेऊन टाकू. राइट अ जावा प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द स्क्रोल बार कंट्रोल. Write a Java program to demonstrate scroll bar control. Write Java program to demonstrate scroll bar control. Scroll bar control चा प्रोग्राम जो आपण तो सगळ्यात अगोदर आपल्याला पॅकेज घ्यायचं इम्पोर्ट java.awt.star इम्पोर्ट java.applet.star. त्याच्यानंतर पब्लिक क्लासचं नाव घ्यायचं समजा स्क्रोल डेमो एक्सटेंड्स ॲपलेटचा ए कॅपिटल क्लास मी या ठिकाणी ओपन केला. त्याच्यानंतर पब्लिक void init method that's used for the initialization. Create the scroll bar control. Scroll bar s1 is equal to new scroll bar having content. The parameters are there. Scroll bar dot vertical, set the value vertical, initial 0, thumb size 1, 0 minimum and 50 maximum value. Again scroll bar s2 is equal to new scroll bar, scroll bar dot horizontal, set the 0 as a minimum value, initial value, 1 as the thumb size, 0 as the minimum value and 50 as the maximum value. Again that's use the add sb, add s1 in applet, add s2 scroll bar 2 in applet. That's complete the init method, complete the class. Use the applet tag /star applet code is equal to name of the class is there scroll demo dot java. Complete the assign the width of the applet is there 400, assign the height of the applet window is there 400. तुम्ही काही देऊ शकता, असं काही नाही. Complete the applet tag and complete the multi-line comments. Okay, you have to complete the programs of the demonstration of the scroll bar control. हा एक स्क्रोल बार कंट्रोलचा प्रोग्राम झाला. एक्झिक्यूट करून बघू. सर्वात अगोदर आपण प्रोग्राम कंपाईल करतो. कंपाईल झाल्यानंतर प्रोग्राम आपल्या ॲपलेट व्ह्यूअरला रन करायचा आहे. ॲपलेट व्ह्यूअरला रन केल्याबरोबर तुमचा कोड स्क्रोल डेमो डॉट जावा प्रोग्राम हा इनिट मेथडला एंटर करेल. स्क्रोल बार वन S1 तयार होईल. अगोदर आपण ॲपलेटची विंडो क्रिएट करून घेऊ. 400 विड्थ 400 हाईट ॲपलेट विंडो. क्रिएट द ॲपलेट विंडो. स्क्रोल बार S1 स्क्रोल बार क्रिएट होईल. व्हर्टिकल स्क्रोल बार हवा आहे. व्हर्टिकल स्क्रोल बार तयार होईल. That the scroll bar are there. Okay, 0 initial value आहे, set will आणि 1 is their thumb size and 0 is their minimum value and 50 is their maximum value. Okay, set create the vertical scroll bar. Same as create the horizontal scroll bar. Horizontal scroll bar त्या ठिकाणी तयार होईल. ओके, अँड सेट द स्क्रोल बार ॲज अ 0 लोकेशन. स्क्रोल बार सेट होईल. तुम्ही त्या ठिकाणी तिला मूव्ह करू शकतात. ओके, आणि त्याची 1 0 मिनिमम आणि 50 मॅक्झिमम व्हॅल्यू हे आपल्याला दिसणार नाही, फक्त स्क्रोल बार त्या ठिकाणी आपल्याला दिसेल.
That's demonstrate to create the scroll bar controls. ओके, नेक्स्ट कंट्रोल बघू आपण. एक जो सर्वात महत्वाचा कंट्रोल त्याचं नाव आहे टेक्स्ट फील्ड कंट्रोल. ओके, हा झाला स्क्रोल बार कंट्रोल. टेक्स्ट फील्ड कंट्रोल. टेक्स्ट फील्ड हा पण एक सर्वात महत्वाचा कंट्रोल आहे. दे कॅन यूज फॉर द एडिट. टेक्स्ट फील्ड क्लास प्रोव्हाइड अ सिंगल लाइन टेक्स्ट बॉक्स कंट्रोल. टेक्स्ट फील्ड क्लास प्रोव्हाइड अ सिंगल लाइन टेक्स्ट बॉक्स कंट्रोल. सिंगल लाइन टेक्स्ट बॉक्स कंट्रोल त्या ठिकाणी क्रिएट होतो. जनरली यूज टू टेक इनपुट व्हॅल्यू. जनरली यूज टू टेक input value from the user. Input value from the user. Okay, they are the text field control. Constructor of the text field control. Constructor. पहिला constructor आहे text field control चा text field. सेकंड कंस्ट्रक्टर है टेक्स्ट फील्ड इंटीजर मैक्स कैरेक्टर्स. थर्ड कंस्ट्रक्टर है टेक्स्ट फील्ड स्ट्रिंग. str. चौथा कंट्रोल है कंस्ट्रक्टर है टेक्स्ट फील्ड स्ट्रिंग str इंटीजर मैक्स कैरेक्टर. अशा एकूण 4 कंस्ट्रक्टर आपण टेक्स्ट फील्ड कंट्रोलचे वापरू शकतो. फर्स्ट जो टेक्स्ट फील्ड कंट्रोल आहे दे हॅव टू क्रिएट एम्प्टी टेक्स्ट बॉक्स कंट्रोल. तर याच्याने तुमचा एक एम्प्टी टेक्स्ट बॉक्स त्या ठिकाणी क्रिएट होणार आहे. दॅट क्रिएट द एम्प्टी टेक्स्ट बॉक्स कंट्रोल. अगेन टेक्स्ट फील्ड सेकंड कंस्ट्रक्टर आर यूज टू क्रिएट अ एम्प्टी टेक्स्ट बॉक्स but specified the maximum character. We can set the 20 characters, set the width of the character is there 20. मग तुम्हाला मॅक्झिमम कॅरेक्टर 20 कॅरेक्टर त्या ठिकाणी टाकता येऊ शकतात. थर्ड कंस्ट्रक्टर टेक्स्ट फील्ड स्ट्रिंग str create a text box having specified the string are there. String is there welcome. Then create the text box having specified the string. And fourth constructor is there. Create a text box with specified string and maximum character. Set the string is there welcome and set the character is there 20. That's using to create the text field control. Okay, तर अशा आपल्याला 4 प्रकारचे त्या ठिकाणी टेक्स्ट फील्ड कंट्रोल तयार करता येतात, टेक्स्ट बॉक्स तयार करता येतात. पहिल्या कन्स्ट्रक्टरने फक्त एक एम्प्टी टेक्स्ट बॉक्स तयार होईल. दुसऱ्या कन्स्ट्रक्टरने एक मॅक्झिमम त्याला एक पॅरामीटर आहे मॅक्झिमम कॅरेक्टर. म्हणजे तुमचा टेक्स्ट बॉक्स त्या ठिकाणी तयार होईल आणि तुम्ही मॅक्झिमम कॅरेक्टर तेवढी विड्थ तुम्ही त्या ठिकाणी स्पेसिफाय करू शकता. समजा जर मी 20 दिली तर त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण 20 कॅरेक्टर टाकू शकतो. थर्ड कन्स्ट्रक्टर जो आहे स्पेसिफाईड जो स्ट्रिंग. जर तुम्हाला टेक्स्ट बॉक्स बनवायचा असेल तर त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एखादी स्ट्रिंग स्पेसिफाईड करायची असेल तर टेक्स्ट बॉक्स तयार होईल आणि त्या स्ट्रिंग मध्ये तुम्ही समजा जर वेलकम स्ट्रिंग दिली असेल तर वेलकम नावाचा त्या ठिकाणी तुमचा टेक्स्ट बॉक्स तयार होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट फील्ड फोर्थ नंबरचा कन्स्ट्रक्टर ज्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रिंग पण स्पेसिफाईड करता येईल आणि कॅरेक्टर्स म्हणजे विड्थ पण सेट करता येईल. समजा मी जर 20 दिली तर माझी वेलकम स्ट्रिंग पण सेट होऊन जाईल आणि उरलेले कॅरेक्टर्स ऍज अ त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली त्याची विड्थ सेट होऊन जाईल. दे आर द 4 कन्स्ट्रक्टर ऑफ द टेक्स्ट फील्ड कंट्रोल. टेक्स्ट फील्ड कंट्रोलचे काही मेथड्स माहिती आपण बघू. मेथड्स
first methods. String get text. It is used to get the text from the text box control. It return text present into the text box. Text box मध्ये जे टेक्स्ट प्रेझेंट असेल ते त्या ठिकाणी रिटर्न होऊन जाईल. सेकंड मेथड इज देअर सेट टेक्स्ट. सेटचा एस स्मॉल आहे. स्ट्रिंग str it set the specified text to text box. आपण टेक्स्ट बॉक्स कंट्रोलला एखादं टेक्स्ट किंवा स्ट्रिंग त्या ठिकाणी सेट करू शकतो. दॅट इज अ सेट टेक्स्ट मेथड. नंबर 3 इज देअर गेट सिलेक्टेड टेक्स्ट. त्याच्यानंतर इज एडिटेबल मेथड, एक महत्वाची मेथड बुलियन. सेट इज एडिटेबल. We can determine whether text field is editable. We can determine whether a text field is editable or not using is editable method. editable or not. Boolean method true false set करू शकतो आपण तिला. Number 4 is there void set echo char. void set echo char. त्याच्यामध्ये एक पॅरामीटर आहे कॅरेक्टर ch. You can determine whether echo character is set or not. Set echo character method. It is used for taking a password. For taking password. It is used for taking password. Should be defined calling set echo char. Next, number 5 is there. Char get echo char. Get echo char method. It retrieve the echo character by calling the echo character. Okay, there are very important methods are used to for the field text field controls are there. First is there get text and set text is a very important method. Get text method are using to get the text from the text field, and set text method are using to set the specified text to the text box control or text field control. गेट टेक्स्ट मेथड ही महत्वाची मेथड आहे. गेट टेक्स्ट मेथडने आपण आपला जो टेक्स्ट फील्ड बनवलाय, टेक्स्ट बॉक्स बनवलाय, त्या टेक्स्ट बॉक्स मधून आपण एखादं टेक्स्ट जे आपण टाकलेलं असेल ते आपण गेट करू शकतो. सेट टेक्स्ट मेथड मध्ये आपल्याला जर काही टेक्स्ट बॉक्सला टेक्स्ट सेट करायचं असेल ते आपण सेट करू शकतो. तो या ठिकाणी स्पेसिफाईड करायचा स्ट्रिंग मध्ये. त्याच्यानंतर इज एडिटेबल. तर टेक्स्ट बॉक्स हा सर्वात बेस्ट एडिटेबल कंट्रोल आहे. जर त्याला आपल्याला एडिटेबल ट्रू और नॉट सेट करायचं असेल, म्हणजे त्याच्यात काही बदल करायचा असेल, आपला बदल व्हायला नको, तर इज एडिटेबल आपण त्याला ट्रू सेट केलं तर त्याच्यात चेंजेस होतील, आणि इज एडिटेबल जर आपण त्याला फॉल्स सेट केले, इट इज अ बुलियन मेथड, तर त्याच्यात आपल्याला चेंजेस करता येणार नाही. सेट इको कॅर मेथड ही मेथड्स पण आपल्याला भरपूर वेळेस लागते. जर मला टेक्स्ट फील्ड कंट्रोल मध्ये जर मी काही व्हॅल्यू टाकली ती जर मला पासवर्डच्या फॉर्म मध्ये हवी असेल,
तर मी जो कॅरेक्टर इथं सेट केला, समजा मी जर स्टार सेट केला तर ऑटोमॅटिकली टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर होणाऱ्या व्हॅल्यू या पासवर्ड म्हणजे स्टारच्या फॉर्म मध्ये सेट होतील. सेम गेट इको कॅरेक्टर मेथड, आपला जो कॅरेक्टर त्या ठिकाणी आपण इको ऍज अ सेट केलेलं आहे ते इको कॅरेक्टर जर मला रिट्राईव्ह करायचं असेल तर त्यासाठी गेट इको कॅरेक्टर नावाची मेथड्स आहे ज्याच्याने आपण ते इको कॅरेक्टर गेट करू शकतो. जर मी स्टार सेट केलं असेल तर मला स्टार गेट करता येईल. ओके, लाईक दॅट. ओके, आपण कुठलंही इको कॅरेक्टर त्या ठिकाणी सेट करू शकतो ऍज अ पासवर्ड म्हणून. ओके, तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या मेथड्स आहेत ज्या टेक्स्ट फील्ड कंट्रोलमध्ये किंवा टेक्स्ट बॉक्स कंट्रोलसाठी वापरल्या जात असतात. तर आपण टेक्स्ट फील्ड कंट्रोलचा एक त्या ठिकाणी छोटासा डेमॉन्स्ट्रेशन बघू, एक प्रोग्राम बघू. राईट अ जावा प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द टेक्स्ट फील्ड कंट्रोल. Write a Java program to demonstrate text field control. Write Java program to demonstrate text field. E capital, F capital. Text field control. Okay. सर्वात अगोदर हेडर फाईल घेतली आपण, इम्पोर्ट java.awt.star, इम्पोर्ट java.applet.star. त्याच्यानंतर क्लास तयार केला आपण पब्लिक क्लास डेमो1 नावाचा बनवतो मी, डेमो1 एक्सटेंड्स ऍपलेट वरून. क्लासमध्ये गेल्यानंतर मी त्यात एक इनिट मेथड जी आपली इनिशियल काम करते, पब्लिक व्हॉइड इनिट मेथड मी तयार केली. त्याच्यामध्ये मी टेक्स्ट फील्ड तयार करतो. टेक्स्ट फील्ड t1 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड. त्याच्यामध्ये मी लिहून देतो दिस इज टेक्स्ट फील्ड डेमो. हा एक कन्स्ट्रक्टर मी वापरलो. सेकंड टेक्स्ट बॉक्स होतो मी, टेक्स्ट फील्ड t2 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड. त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये मी सेट करतो पासवर्ड मी स्ट्रिंग देतो आणि मला त्याला सेट करायचंय t2 ला, t2 डॉट सेट इको कॅरेक्टर. t2 डॉट सेट इको कॅरेक्टर आणि कॅरेक्टर द्यायचे मला सिंगल कोट मध्ये स्टार. ओके, टेक्स्ट बॉक्स 2 ला सेट केलं. त्याच्यानंतर ऍड, मला दोघं टेक्स्ट बॉक्स ऍड करून घ्यायचे. t1 मी ऍपलेट मध्ये ऍड केला, t2 ऍपलेट मध्ये ऍड केला. क्लोज द इनिट मेथड अँड क्लोज द क्लास. अगेन मल्टीलाइन कमेंट स्लॅश स्टार ऍपलेट कोड, क्लासचं नाव डेमो1 डॉट जावा. विड्थ सेट केली मी ऍपलेट विंडोला 400, हाईट सेट केली मी 400. ऍपलेट टॅग क्लोज केला स्लॅश ऍपलेट, मल्टीलाइन कमेंट क्लोज केली स्टार स्लॅश. ओके, फर्स्ट कंपाईल द प्रोग्राम सक्सेसफुली. पहिला प्रोग्राम कंपाईल करायचा, कंपाईल केल्यानंतर ऍपलेट व्ह्यूअरला रन करायचा. ऍपलेट व्ह्यूअरला रन झाल्यावर प्रोग्राम रन होईल. रन झाल्यावर इनिट मेथड आहे, दॅट इज वन ऑफ द टाइप्स ऑफ द कंस्ट्रक्टर. दे कॅन कॉल एक्झिक्यूट ऑटोमॅटिकली. Create the first text field, create the second text field. Applet window is there, height is there, width is there 400 and height is there 400. Okay, we can create the applet window having height is there 400, width is there 400 and height is there 400. Applet star. First text field तयार होईल. त्याच्यामध्ये टेक्स्ट सेट झालं. दिस इज अ टेक्स्ट फील्ड डेमो. दिस इज टेक्स्ट फील्ड डेमो. टेक्स्ट फील्ड डेमो. दिसत नाही ते व्यवस्थित लिहू आपण. दिस इज टेक्स्ट फील्ड डेमो. ओके,
त्याच्यानंतर सेकंड टेक्स्ट बॉक्स समजा जागा असेल तर बाजूला क्रिएट होईल, पण आपल्याकडे नाही म्हणून तो आपण खाली घेऊ. ऍड द सेकंड टेक्स्ट बॉक्स. सेकंड टेक्स्ट बॉक्स इज देअर. सेट द नेम इज देअर. पासवर्ड त्याला आपण टाकलेली स्ट्रिंग. पण T2 सेट द इको कॅरेक्टर एज अ स्टार मीन्स पासवर्ड 1 2 3 4 5 6 7 8. That's 8 character should be in a star format. Okay, that is a set echo character method. Set echo character method can set the character as a password and set the password string into the star format. That is a set echo character methods. Okay, there are simple demonstration of the टेक्स्ट फील्ड कंट्रोल. आपण एक सिंपल डेमॉन्स्ट्रेशन घेतलं टेक्स्ट फील्ड कंट्रोलचा. टेक्स्ट बॉक्सचा कसा वापर करायचा त्याचा आपण एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू.